स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 9 मध्ये। बघा आपण बघत आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। डे 7 पासून आपण साधा वर्तमान काळ बघत आहोत। डे 7 मध्ये आपण साधा वर्तमान काळाचे वाक्य तयार केलेले आहेत। तसेच डे 8 मध्ये आपण खूप सारी क्रियापदे दिलेली आहेत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळामधील वाक्य होकारार्थी जी वाक्य असतात तेच आपल्याला जर नकारार्थी बनवायचे असतील तर ते कशी बनवायची व कशी बोलायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा आपण डे 7 या व्हिडिओमध्ये बघितलेले होते वाक्य मी खेळतो, आम्ही खेळतो, तू खेळतो, तुम्ही खेळतात, ते खेळतात, आय प्ले, वी प्ले, यू प्ले, यू प्ले, दे प्ले। आपण आपल्या ज्या रोजच्या सवयी किंवा आपण आपले जी दररोजची कामं असतात ते आपण होकारार्थी म्हणजे होकारार्थी जी वाक्य असतात ती आपण डे 7 मध्ये बघितलेली होती। आता तीच वाक्य जर आपल्याला नकारार्थी बनवायची असतील तर कशी बनवायची ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी खेळतो त्यासाठी आपण बघितलेलं होतं आय प्ले, आय प्ले। पण आपल्याला जर असं म्हणायचं असेल मी खेळत नाही किंवा मी लवकर उठत नाही, मी शाळेत जात नाही, मी खात नाही, मी पित नाही, अशी जी नकारार्थी वाक्य असतात ती कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा मी खेळतो आय प्ले, मी खेळत नाही हे वाक्य आता कसं बनवायचं। बघा इंग्लिशमध्ये दोन प्रकारचे वर्ब आहेत, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब्स। मेन वर्ब म्हणजे मूळ क्रियापदे ही खूप सारी म्हणजे असंख्य मूळ क्रियापदे आहेत, परंतु जी हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती मर्यादित आहेत। जसे की या ठिकाणी बघा ही काही सहाय्यकारी क्रियापदे आहेत, am, is, are, was, were, be, being, been, have, has, had, do, does, did, will, would, shall, would, can, could, may, might, must, had to, ought to, need to, used to आणि dare to ही आहेत मर्यादित सहाय्यकारी क्रियापदे। त्यामध्येच ही जे टू बी बघा ही am, is, are, was, were, be, being, been ही टू बीचे रूप आहेत आणि टू हॅवची रूप आहेत have, has, had, टू डूची रूप आहेत do, does, did। या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील करतो, तसेच मूळ क्रियापद म्हणून देखील या क्रियापदांचा वापर करतो। आणि या क्रियापदांचा वापर आपण फक्त सहाय्यकारी क्रियापदे म्हणूनच करतो। तर बघा इंग्लिशमध्ये असा रूल आहे, सहाय्यकारी क्रियापदाशिवाय नॉट वापरले जात नाही। म्हणजे वाक्यात जर यापैकी एखादा सहाय्यकारी क्रियापद असेल तरच आपण नॉट वापरू शकतो, म्हणजेच नकारार्थी वाक्य बनवू शकतो। एखादे वाक्य नकारार्थी करायचे असेल तर सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागते। सहाय्यकारी क्रियापद वाक्यात नसेल तर आपण त्याचं नकारार्थी वाक्य बनवू शकत नाही, त्यामध्ये नॉट वापरू शकत नाही। बघा इथे एक वाक्य आहे, तो आनंदी आहे, ही इज हॅपी। या ठिकाणी इज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, ही इज हॅपी, त्यामुळे आपण याचं नकारार्थी वाक्य बघा कसं बनवलं, तो आनंदी आहे, तो आनंदी नाही। ही इज हॅपी, ही इज नॉट हॅपी। इज नंतर आलेले आहे नॉट, सहाय्यकारी क्रियापद असल्यामुळे आपण येथे नॉट वापरलेला आहे, ही इज नॉट हॅपी। तसं बघा आता हे वाक्य आहे, मी खेळतो, आय प्ले, मी खेळतो। या ठिकाणी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, कुठे सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, आय प्ले। आता या वाक्यामध्ये नॉटचा वापर कसा करायचा बघा,
मी खेळतो, आय प्ले, मी खेळत नाही. आपल्याला हे नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. ज्या वाक्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही किंवा सहाय्यकारी क्रियापद नाही त्या ठिकाणी आपण डू, डज, डीड ही सहाय्यकारी क्रियापदे मनात म्हणजे असं गृहीत धरून या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करतो. मी खेळतो. बघा या ठिकाणी प्लेसाठी डू आणि प्लेसाठी डज आणि प्लेड. प्ले खेळतो, प्लेज पण खेळतो आणि प्लेड म्हणजे खेळलो होतो, त्यासाठी प्लेड म्हणजे खेळलो हे आहे भूतकाळ. त्यामुळे येथे येईल डीड. डू, डज, डीड. मी खेळतो, आय प्ले. मी खेळत नाही. आता हे वाक्य असं होईल, आय डू नॉट प्ले. या ठिकाणी बघा इज ह्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरलेलं होतं. ही इज नॉट प्ले. या ठिकाणी कुठेही सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, त्यामुळे आपल्याला डू हे सहाय्यकारी क्रियापद कन्सिडर करायचं आहे. त्यामुळे आपण येथे वापरलेलं आहे डू. आय डू नॉट प्ले. आय डू नॉट प्ले. किंवा याऐवजी आपण असं म्हणू शकतो डोंट. डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं डोंट. आय डोंट प्ले. आता जर असं वाक्य असतं, तो खेळत नाही, तर वाक्य बघा कसं होईल. तो साठी ही, आणि आता ही आहे एकवचनी कर्ता. आपण बघितलं एकवचनी कर्त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाला किंवा क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. त्यामुळे ही डज नॉट प्ले किंवा ही डझंट प्ले. ही डज नॉट प्ले, ही डझंट प्ले. तो खेळत नाही. इथे डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं डझंट आणि इथे डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं डोंट. बघा कसं होईल वाक्य आता. मी खेळत नाही, आय डोंट प्ले. अनेक वचने कर्ते असतील तर डोंटचा वापर होतो आणि एक वचने कर्ता असेल तर डझंट प्ले. ही प्लेज, तो खेळतो. ही डझंट प्ले, तो खेळत नाही. शी प्लेज, ती खेळते. शी डझंट प्ले, ती खेळत नाही. आय प्ले, मी खेळतो. आय डोंट प्ले, मी खेळत नाही. वी प्ले, आम्ही खेळतो. वी डोंट प्ले, आम्ही खेळत नाही. यू प्ले, तू खेळतो. यू डोंट प्ले, तू खेळत नाही. यू प्ले, तुम्ही खेळता. यू प्ले, तुम्ही खेळत नाहीत. दे प्ले, ते खेळतात. आणि दे डोंट प्ले, ते खेळत नाहीत. बघा प्ले, प्लेज, डोंट आणि डझंट म्हणजेच डू नॉट आणि डज नॉट. अशा प्रकारे आपण नकारार्थी वाक्य बनवू शकतो. बघा या ठिकाणी काही क्रियापदे घेतलेली आहेत. बघा आय लिव्ह, मी राहतो. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी येईल अनेक वचने कर्ता आहे. त्यामुळे आय डोंट लिव्ह. वी गेट अप, किंवा थांबा एक कर्ता घेऊन आपण वाक्य बनवूयात. आय डोंट लिव्ह, आय गेट अप, मी उठतो. आय डोंट गेट अप, मी उठत नाही. आय ड्रिंक, मी पितो. आय डोंट ड्रिंक,
मी पित नाही. आय रीड मी वाचतो. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट प्ले मी खेळत नाही. आय डोंट वॉच. आय डोंट सिंग. आय डोंट डान्स. वाक्य बघा कशी होतील. आय डोंट लिव्ह मी राहत नाही. आय डोंट गेट अप मी उठत नाही. आय डोंट ड्रिंक मी पित नाही. आय डोंट रीड मी वाचत नाही. आय डोंट गो मी जात नाही. आय डोंट प्ले मी खेळत नाही. आय डोंट वॉच मी पाहत नाही. आय डोंट सिंग मी गात नाही. आय डोंट डान्स मी डान्स करत नाही, मी नाचत नाही. वी डोंट लिव्ह आम्ही राहत नाही. वी डोंट गेट अप आम्ही उठत नाही. वी डोंट ड्रिंक आम्ही पित नाही. वी डोंट रीड आम्ही वाचत नाही. वी डोंट गो आम्ही जात नाही. वी डोंट प्ले आम्ही खेळत नाही. वी डोंट वॉच आम्ही पाहत नाही. वी डोंट सिंग आम्ही गात नाही. वी डोंट डान्स आम्ही नाचत नाही. यू डोंट लिव्ह तू राहत नाही. यू डोंट गेट अप तू उठत नाही. यू डोंट ड्रिंक तू पित नाही. यू डोंट रीड तू वाचत नाही. यू डोंट गो तू जात नाही. यू डोंट प्ले तू खेळत नाही. यू डोंट वॉच तू पाहत नाही. यू डोंट सिंग तू गात नाही. यू डोंट डान्स तू नाचत नाही. आता हा यू वापरू आपण. तू तुम्ही. यू डोंट लिव्ह तुम्ही राहत नाहीत. यू डोंट गेट अप तुम्ही उठत नाहीत. यू डोंट ड्रिंक तुम्ही पित नाहीत. यू डोंट रीड तुम्ही वाचत नाहीत. यू डोंट गो तुम्ही जात नाहीत. यू डोंट प्ले तुम्ही खेळत नाहीत. यू डोंट वॉच तुम्ही पाहत नाहीत. यू डोंट सिंग तुम्ही गात नाहीत. यू डोंट डान्स तुम्ही नाचत नाहीत. दे डोंट लिव्ह ते राहत नाहीत. दे डोंट गेट अप ते उठत नाहीत. दे डोंट ड्रिंक ते पित नाहीत. दे डोंट रीड ते वाचत नाहीत. दे डोंट गो ते जात नाहीत. दे डोंट प्ले ते खेळत नाहीत. दे डोंट वॉच ते बघत नाहीत. दे डोंट सिंग ते गात नाहीत. दे डोंट डान्स ते नाचत नाहीत. डचा भूतकाळ होतो डीड. आय प्ले मी खेळतो. आय डू नॉट प्ले आय डोंट प्ले मी खेळत नाही. डू नॉट ऐवजी आपण डोंट वापरू डोंट पण वापरू शकतो, कारण या डू नॉटचंच कॉन्ट्रॅक्शन होतं डोंट. तसंच या ठिकाणी पण तो खेळतो ही प्लेज आणि तो खेळत नाही ही डज नॉट प्लेज, किंवा ही डझंट प्लेज डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं डझंट. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात प्रश्न कसा बनवायचा. होकारार्थी वाक्य बघितली, नकारार्थी वाक्य बघितली. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रश्न कसा बनवायचा.